कदाचित मी एक माझी किडनी राहुलला दिलं म्हणून तर नसेल ना. विराटला मी किडनी दिलो ना म्हणून माझ्या पोटात दुखते. आणि मी येते का चोटली काय करून राहिलो देवा अरे मला काय झालं रे. अरे मी तर आपल्या पायावर भक्कम उभा आहे. काय अवस्था करून इथे स्वतःची काय अवस्था करून इथे स्वतःची राहुल चल तू माझ्यासोबत चल. अरे कुठं अरे कुठं म्हणजे माझ्या घरी. नाही, नाही. अरे मला कुठेही जायचं नाही रे. आता मला कुठेही जायचं नाही. अरे भटकू दे मला असाच इथं वेड्यासारखं. तुझा 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 माझ्या ऐक. अरे मी तुला खूप शोधले रे आणि तू मला इथे भेटतोस. हे बघ तू चल बघ माझ्या घरी. का बरं? का बरं? नाही नाही तुझा 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 हे बघ राहुल. अरे माझी ऐक तुझी प्रकृती बरी नाही. तू चल बघ माझ्या घरी. मी तुझी खूप काळजी घेईन. माझी काळजी माझी काळजी. अरे आता माझी काळजी घेऊन काय उपयोग राहिला रे. काय उपयोग राहिला. अरे आता जगायचं तरी कुणाला आहे आणि कुणासाठी. अरे असं वेड्यासारखं का वागतो. कोण मिळाले कोण मिळाला. ही सारा जनता वेडी. अरे हा सारा जग वेडा. अरे मला वेडा म्हणतो. अरे मी तर वेडाच आहे रे विराट. मी तर वेडाच आहे. हे बघ हे बघ विराट. विराट हे ठिकाण सोडून मला दुसरीकडे कुठं जावंसं वाटत नाही. हे ठिकाण म्हणजे अरे माझं हे ठिकाण म्हणजे जग आहे रे. माझा सर्वस्व माझा स्वर्ग इथेच आहे रे. इथेच. हे बघ ह्या झाडावर अरे माझ्या आठवणी कोरल्या आहेत रे. इथं आठवणी कोरल्या आहेत. अरे मी इथं असलो की मला जगण्याचं बळ मिळते रे. जगण्याचं बळ मिळते. आणि इथून दुसरीकडे गेलो तर माझा श्वास अरे कोणल्यासारखा होतो रे.
कंठ माझ्या गाठी तुझी याद येता कंठ माझ्या गाठी हे जीवन तुझ्या विना सुने सुने वाटे हे जीवन तुझ्या विना सुने सुने वाटे याद येता कंठ माझ्या गाठी तुझी याद येता कंठ माझ्या गाठी हे जीवन तुझ्या विना सुने सुने वाटे हे जीवन तुझ्या विना सुने सुने वाटे विराट विराट मला इथून कुठे जा असं वाटत नाही रे. कुठं जा असं वाटत नाही विराट. आता माझ्या जगण्याची उम्मीदच संपली रे. बस. आता फक्त एकच वाट बघतोय. मला केव्हा मरण येतो रे त्याचीच वाट. असं वाटतं केव्हा केव्हा या जगाचा मी निरोप घेतो रे. पण विराट मरण्या आधी ओझर तर का होईना. अरे एकदा तरी माझ्या प्रियेचा चेहरा मला बघायचा. मग मला मरण आलं तरी चालेल. पण एकदा मला प्रियाचा चेहरा बघायची इच्छा होत आहे. होय. नाही नाही आता मी प्रेम करत नाही. अरे आधी होत रे. ती आता आपल्या नवऱ्यावर प्रेम करते. अरे तिच्या सुखासाठी अरे मी तिच्या सुखासाठी मी आपल्या प्रेमाचा बलिदान केला रे. अरे इतके प्रेम वेळे बघितले पण तुझ्यासारखा नाही. तुला प्रियाला भेटायचं ना. मी घडवून आणीन ते तुमची भेट. चल. खरंच खरंच. बोल. अरे तुझे खूप उपकार होतील रे. तुझे खूप उपकार होतील. हे बघ तुला त्यासाठी माझ्या घरी यावे लागेल. माझ्या सोबत यावं लागेल. हो पण मी तिच्या घरी नाही गेलो रे. तिच्या घरी नाही. अरे मी तसा वचन दिलं रे. तसा वचन दिलं. तिच्या घरचा उंबरठा सुद्धा ओलांडणार नाही म्हणून. कारण माझ्यामुळे तिच्या संसारात असं कुठे वादळ निघायला नको रे. ऐक ना रे. तू चल ना माझ्यासोबत. ऐक ना. तिला सुखी राहू दे रे. आपल्या जीवनामध्ये तिला सुखी राहू दे. सुखी राहू दे. ठीक आहे. मग मी तिला माझ्या घरी घेऊन येतो. तुला चालेल? हो, ते मला चालेल. ठीक आहे मग चल. आघात घडला जीवनी रुतले देताते. आघात घडला जीवनी रुतले देताते. हे जीवन तुझ्या विना सुने सुने वाटे. हे जीवन तुझ्या विना सुने सुने वाटे.
नाही आता कोटी गेल्या मग तो विचार 5-5 फॅक्टऱ्या खोदा पहाड आणि निकली हे घुस तुला म्हणता घुस मोठ्या बळाया कोटी गेल्या ह्या बळाया हे पुसते भांडी घासते हे नोकरी तर नशी याच्या घरची हे बघ आता जास्त करू नकोस तू नोकर मी नोकरी दोघे ना आपण एकटेच मारायचे म्हणे का मी काय असा तुझ्यासारखा फालतू नाही किती स्मार्ट आहे बघ मस्त स्मार्ट आहे हा सांगते हो खुशीचा पिल्ला न तू दरात घुशी घुस ह्या पिळात त्या पिळात करू नकोस सांगून ठेवते मग काय करतेस ते ती काव त्या रे लोखंडाच्या फॅक्टऱ्या कसा काय पिकून तुझे होते ना या चीन मध्ये या गोंड्यामध्ये होता वाटते गेला पुरा उद्ध्वस्त केला हत्या ना मोठा कोण आहे मस्त हेलिकॉप्टर आहे कसा होता प्यारा सुटलं फुगा त्यासारखं तसं तो हेलिकॉप्टर डॉक्टर हट्टीचा हट्टे टाईट हे बघ आता ना जे झालं ते झालं सगळ्या गोष्टी जाऊ दे हो नाही असा कसा जाऊ देऊ सांग नाही कशी अशी टुन टुन उड्या मारत होती चालली हरणी सारखी शा लावत मी टुनटुन लावत होते तर का टुनकत होतास का उड्या मारत होतास का पाय तू ना मला असा फुल्या फाल्या म्हणावचा नाही साधा फुलचंद म्हणलीस तरी चालत बापरे काही एज्युकेट आहो मी असं तसं बीएड झालाय पण आता का करतेस परिस्थिती माणसावर पण लवकरच आहेस ना नाही घरगुती कामच करतोयस काय कलेक्टर साहेब नाहीस तुला लाल टोने काय वाक्क टोने काय बोलला ना तर काही फरक पडत नाही बघ रुपाली ए फालतू बोलून माझं डोकं सणकवू नको काय तर? मला मला कोणत्या भूताना झपाटलं असेल का सानू भाऊ झोपला नाही हे अवदशे माझे हात माडी पडली तुले भूताना झपाटलं होतं मोठं मोठं स्वप्न पाहिलं होतं येती जाई आ? येती जाई आ? चुप खावाले नी तिच्या दुकानात नी तुले भूताना झपाटलं होतं ते मला लावणीला झपाटलं होतं त्या अमावस्येच्या दिवशी म्हणून तू भेटलास मला कारपोटिया मला वाटलं होतं की माझी प्रेमाची गाडी ना अशी रुळावरून चालेल पण नाही घसरली तुझ्यासारखीच जा नाही परत मोठा नसतं सांगते भाषा टोळी पाहिजे बंधू संगी पाहिजे का ते हो बंधू संगी पाहिजे का रे पाय का सांगतात ओ पायताय 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 मी काम करू आता हे आपण सगळं विसरून जाऊ आणि झटपट श्रीमंत बनण्यापेक्षा आपण दोघे एक होऊ आणि चांगली मेहनत करू आणि घामाच्या पैशानं श्रीमंत बनू बस राहू दे आता लागातलं बोललास की नाही हा हे बघ अरे माझी ना श्रीमंतीची धुंदी उतरली अरे तुझी पण उतरली आता आपण दोघे एकच अरे वाह क्या बात बोली मेरी दिल की अगर आता खरी शोभलीस या फुलचांची खरी खुरी मालकीन या सणापासून काय आपण दोघे एक होऊया आणि आपल्या प्रेमाची गाडी अशी सुसाट जाऊया काय म्हणतेस हो आणि आपल्या लग्नाचा ना पहिला पार उडवून टाकूया एवढी घाई झाली का बे लग्नाची ग
हे माझ्यापेक्षा इलग आहे. एवढी अशी उतावळी होऊ नको. नाही जाऊ ना क्रमाने जाऊ. तसं काय नाही रे, तुझा काय भरोसा नाही भाऊ. एखादी पोरगी दिसली श्रीमंताची की लागलास तिच्या मागे. हा, तुझा काय भरोसा. म्हणजे माझ्या संगतीचा परिणाम झाल्यासारखा दिसते इलय. नाही थोडी अक्कल वाढून राहिली का? म्हणजे आतापर्यंत का मी बिनअक्कलच होती का. चल, मी नाही बोलत तुझ्याशी. अगं वेळे किती गंमत केली ग. ये अशी जवळ ये. किती अजून ये. हो नाही मी का म्हणतो, काय. आता झालं केलं गंगेला मिळालं. हा, आता आपण हे दोघे आपला सुखी संसार करू. काय म्हणते? हो हो, मला मान्य आहे. चल. पण थांब ना, अरे बाईसाहेबांना आवाज देते, त्यांना सांगून जाऊया. बरं ते आव. काय बाईसाहेब आले? काय कुठे निघाला? अगं प्रियाताई तुम्ही हो, पण तुम्ही दोघं कुठे निघालात? आणि हे कोण? कोण म्हणजे हा बाईसाहेबांचा छोटू मुलगा. कोण? हा माझा मुलगा आहे. अरे वा छान आहे. छान आहे. शाळेत आहे म्हणशील का? आता प्रॅक्टिस वगैरे करता. पहिले तू कर प्रॅक्टिस. पहिले धरणे तुला आहे. बाईला सांभाळलं कसं, हे जिम्मेदारी तुला मी सांभाळली करते आहे. बरोबर. तू आधी प्रॅक्टिस कर. नाही पहिले झाल्यावर पहिलं खूप सुरुवात करावं लागेल. पहिले तुला. बस सांगा किती म्हणता. नाही. मी काय म्हणतो ताई साहेब, साहेब आणि मॅडम आले होते का इकडे? काय झालं? काय साहेब, आदर्श साहेबांनी त्या दोघांनाही घराबाहेर काढलं हो. कुठे भटकत असतील, काय करत असतील कुणास ठाऊक. पण एकदाचे बरंही झालं. कदाचित आता तरी त्यांना माणुसकी येईल. बरं ताईसाहेब येतो आम्ही. हा, मी सांगायला विसरलो, ही आणि मी आम्ही दोघे लग्न करणार आहोत. तेही अगदी पुढच्याच महिन्यात. कारण समोर धोंड्याचा महिना आहे. काय होणार नाही. तेव्हा तुम्ही आणि या छोट्याच्या बाळाला घेऊन नक्की या. काय ग निघून नाही. मी काय म्हणतो, बाईसाहेबांना ना आपली वाईट करून टाकू ना. हो तर दे अगोदर. सर इवाय म्हणून सांगत फिरशील. चल मग तयारीला. पण काय म्हणतो, साहेबाचा आशीर्वाद घे. म्हणतो ना आताच्या पोरीला बिलकुल काही संस्कार राहिलाच नाही. साडी घालावची काही गरज नाही. पदर घातला तर पदर घालून पाया पडला पाहिजे. या बिलकुल भान नाही. त्यात पदर घाल. पड पाया. साहेब येतो का? काळजी घ्या आपली आणि बाळाची पण. येते का पारणं म्हणता तू दिलास का नाही द्यायला. रडायची नाही बाळा, शांत हो. झोपी जाणार काय तू? झोपणार काय? अंगाई गाऊ? झोपणार काय? बरं आई आता अंगाई गाते हा. बरसाई दुनिया दे दे बरसाई दुनिया आ देखते हैं. तुझ्या गमाना हो, वेणूची
बरं अबे छोट्या बे तिकडे सर किती तिकडे बनवू का रे? बे छोट्या अबे काही मिळवून तर नाही दिलं अहो माझ्या तर जगण्यात असहाय्य झालं काय करू बसू अरे का भाषा टेन्शन घेतात भाषा टेन्शन देणे का नाही होय मामा अहो जेव्हा जेव्हा ती प्रिया आपल्या बाळाला माझ्या समोर घेऊन येते ना अहो तेव्हा माझीच मला गुन्हा वाटतंय अहो कधी कधी असं वाटतंय की एखाद्या उंच गड्यावर जाऊन तिथे उंची मारून आपला जीव द्यावं समजते भाषा तुझ्या सर्व व्यथा पण काय करू रे आली या भोगाशी असावे सादर हे बघ विश्वजित भाषा मोबाईल बरोबर ठेवलं असा टोका नाही बरं ना बे नाही बे माझा मोबाईल बरोबर हो नाही बरं निघेल ना कुठून तरी मार्ग निघेल अरे वा अरे बाळ दिसतोय अरे किती कोळ आहे रे बाळा अरे काय रे लबाळा हा अरे तुला इथं सोडून तुझी आई कुठे गेली रे अरे विश्वजित भाषा अरे पकडले आपल्या बाळाला रे बाबा त्या कार्ट्याला माझ्या समोरून दूर ठेवा अरे 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 मला याच्यापासून बहुत चीड येत आहे भाषा आता भाषा या घरामध्ये तुझ्याशिवाय म्हणजे याच्याशिवाय तुझं कोण आहे तुझ्याशिवाय याचं कोण आहे अरे याचं लाड चुंबन करायला कोण आहे रे सांग ना मामा दूर ठेवा म्हटलं ना माझ्या समोरून अरे हो रे अरे पण शेवटी हा बाळ तुझ्याच आहे ना रे हा? तू जायस नाही आता बाप अरे भाषा या पुढे जे झालं ना ते सर्व विसरून जा अरे काय गेला मिळाला पण भाषा अरे भाषा आता तुझी बायकोच ती बिचारी निघाली त्याला तू तरी काय करणार आणि काय करणार मामा त्याला ठेवा इथं आणि तू चालतो हा तुम्ही तुमच्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द माझ्या जीवारी लागतंय आणि माझ्यामध्ये होत आहे एक संसार उत्साह राक्षस तेच पाहिजे होतं भाषा मला तेच पाहिजे होतं ठीक आहे भाषा ठीक आहे भाषा काळजी घ्या येतो मी हातून प्रिया ए प्रिया आता सिरियस काम आहे ना इतना सिरियस काम आहे या कार्टूनला इथं ठेवायचं ना म्हटलं ना हा? घेऊन जा आतमध्ये काय बिघडलं रे ते ठेवलं तर सांगा ना काय बिघडलं एकतर सकाळपासून मीच नाहीये आत उघडतंय म्हणून याला बाहेर ठेवलंय म्हणून काय इथे याचं का प्रदर्शन मांडणारच की काय ओ हे येणाऱ्या जणांना दाखवणारच की बघा विश्वजित प्रेमदत्ताचा मुलगा इथं प्रदर्शनासाठी तयार आहे अहो काय बोलताय तुम्ही अबे पहिले खाल्लंच ना उत्तर दिलं तुम्हाला कळत नाही माझ्याशी वाद घालायचे नाही माझ्या आतमध्ये घेऊन ठेव का घेऊन जाऊ आत सांगा ना का घेऊन जाऊ आत अहो एकदा पाहिलं का याच्याकडे मी कधी पकडलं कधी प्रेमाने पापा तरी घेतलं का याचा मुलगा अहो
अहो मला समजत नाहीये तुमच्या पाषाणरूपी हृदयाला कधी भाजर फुटेल. अरे या चांदणा बद्दल माझ्या हृदयाला कधीच पाजार फुटणार. भाऊ दे मला तर. अरे सुट्टी वाचून खोकला जाईल. खबरदार माझ्या पोराबद्दल एक शब्द तरी बोललात तर. काय करणारच तू? मारणारच मला? हा? हे बघा आजपर्यंत खूप अत्याचार सहन केला मी, पण याच्या पुढे नाही. माझ्या बाळाच्या केसाला जरी धक्का लागला ना तर याद राखा. काय करणार? हा? मला शान मारणार? हा? का मारताय तुम्ही असं? तू मला मारणार? का मारताय तुम्ही असं? काय वाईट केलंय आम्ही तुमचं की तुम्ही एवढ्या वैरासारखे वागता आमच्याशी? अगं मी काय असं वागतोय? पागल झालोय पागल. आणि हे तुला पूर्ण ठाऊक आहे. अरे कुठून दुर्मस्ती सुचली मला की तुझ्याशी लग्न केलंय आणि हे तुझ्यासारखी झंझट माझ्या मागे पडली. काय झंझट? कसलं झंझट? काय केलंय? उलट मला विचार. अगं तू याची आई असशील पण मी याचा बाप नाही आहे. दिसते. अरे दुसऱ्याचा बाप माझ्या अंगीला मारू लागतोस. तुझी जाऊ कसं समजावं तुम्हाला? तुमचं बाळ आहे, आपलं बाळ आहे, आपल्या रक्ताचं. एक शब्द सुद्धा काढायचा नाही. आणि तुम्ही दोघेही पुन्हा माझ्या समोर यायचं नाही. नाहीतर जीव घेईन तुमच्या दोघांचाही. कोणत्या भाषेत बोलू ते तुम्हाला कळेल. काय माहित कोणी पेरलेली वीट तुमच्याकडे प्रिया प्रिया बेटी मॅडम तुम्ही आणि आमच्या घरी आम्ही येऊ शकत नाही तुझ्या घरी. नाही तसं नाही. या ना बसा. बाबा तुम्ही पण या बसा. विश्वजितला भेटायचं होतं का मॅडम? हे बघ मला मॅडम म्हणून आणखी लाजून नको. खरं म्हणजे मीच पुत्र प्रेमामध्ये आंधळे झाले. खरे मला तुला खूप छळले. स्वतःच्या स्वार्थासाठी तुला दुःखाच्या खाईमध्ये लोटलंय मी. बेटा प्रिया मी तुला कधी तुझ्या पाठीवर मग तुला हात फिरवला नाही का? तुझ्या प्रेमाला सुद्धा लागलं नाही. प्रिया, अगं, तुझ्या आईच्या मृत्यूला तू जबाबदार आहेस म्हणून पहिला हात मारलेलं. प्रिया, माफ कर मुळे मला माफ कर. प्रिया होय बेटा, आमची चूक कळली आम्हाला. आम्ही तुझ्या अपराधी हवा विश्वजितचा स्वभाव आम्हाला माहीत असून देखील तुला त्याचं स्वाधीन केले आम्ही. केवळ माझ्या मनात असलेला आशा होता. प्रिया, खरंच तुला भयानक अंधारामध्ये टाकले का मी? आता त्या भयानक अंधारामध्ये सूर्याची किरण कधी उगवते?
पण म्हणू नको. मला एकदाच आई म्हण. हो, एकदाच आई म्हण मला. तुझ्या मायची उपकार कोसळले होते मला. सावत्र का होईना, पण शेवटी तुझी आईच होती. भावाला माफ कर बेटा. आपल्या लेकराला पदरात घ्यायचंच नाही. तू आदर्श नेहमी बघ खुशीत गादीवर झोपवलंस. फाटकी भाकर दिलीस. त्याला काय घे म्हणा बरं तर. मला शिळी भाकरी खायला दिली. चाय वगैरे म्हणा बरं त्याला. पण मी कधी तक्रार नाही केली गं. कधीच तक्रार नाही केली. आणि याच्या पुढे पण बाबा, तुमच्या इज्जतीला करण्यासाठी मी प्रिया अबे भुसे थांब. प्रिया नको बोल. याचा जाज आम्हाला पश्चाताप होते. अबे कुठे होता ना? माझं फुल घ्यायचं. खरं तर प्रिया 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 म्हणून तुझ्यावर खूप अन्याय केलाय ना मी. आज आम्ही झोपलोय. नाही हो बाबा. बाबा असं एवढं मनाला लावून नका घेऊ. प्रिया आम्हाला समोर निघाला. क्षमा मागताना देखील आम्हाला लाज वाटते बोल. तुझ्या मोबाईल ना तुझ्या मोबाईल एकच आहे का? तुझ्या मोबाईल ना तुझ्या मोबाईल एकच आहे ना? अहो, माझ्या डोक्यावर फक्त तुमचा आशीर्वाद राहू दे बाबा. वेगळं माझ्या जीवनाचे खडतर प्रवास करण्यासाठी दुसरं काही नको बाबा मला. माझ्या नातवंडासाठी काहीच आणलं. खायला जास्त त्रास द्यायचा नाही. जातो प्रिया काळजी घे. सुख दुःखाचे जीवन सगळे कुणीच नाही गुणाचा. तू इथे कशाला आलास? हे बघ प्रिया, माझ्याबद्दल तुझा राग आहे, पण मी आलो इथं राहुलसाठी. त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. काय झालं राहुलला? काही दिवसापासून राहुल खूप आजारी आहे. खोटं बोलतोयस. माझ्यावर विश्वास ठेव ग. त्याची सापावर विश्वास ठेवेल पण तुझ्यावर विश्वास नाही ठेवणार.
नाही राहिलो. यापुढे तू मला थोरला भाऊ समज. या बाळाची शपथ आहे. होय प्रिया, माणसाचं एवढं आयुष्य चमत्कार आहे. काही क्षणात अनेक बदल पडतात. मला हे कळत नाहीये राहुल तुझ्याकडे कसा गेला? प्रिया, मी तसा वाईट माणूस नाही ग. पूर्वी काही दिवसापूर्वी खूप दारूच्या आहारी गेलो होतो मी. म्हणून माझ्या किडन्या फेल झाल्या. माझा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपण करण्याचा मला सल्ला दिला आणि मला त्या राहुलनं स्वतःची किडनी दान केली. आणि त्या राहुलनं त्या पाप्याचा जीव वाचवला. राहुलची प्रकृती खूप खराब आहे. होय ग प्रिया, म्हणूनच तर माझ्यासारखा सैतान आज माणसात आलाय. मी तुझ्याशी खूप वाईट लागलो ग. पण राहुल माझ्यासाठी देवदूत ठरलाय ग, देवदूत ठरलाय. त्या देवदूत माणसासाठी तू भेटायला येणार नाही? सांग ना. कुठेही वेळासारखा भरपूर असतो ग तो. मी त्याला माझ्याकडे येण्याचा प्रयत्न केला नाही. तो माझ्याकडे यायला अजिबात तयार नाही. तू चल माझ्यासोबत. चल. माझ्यासारख्या सुंदर माणसाला देव माणसाची उपमा देते. अगं हे लोक हसतील तुझ्यावरती. तू बस ना. अरे बस ना, ऐक ना माझं. असं का करतोयस तू? पोटामध्ये खूप दुखते ग. पण तू घाबरू नको. अगं मला काही होणार नाही. राहुल, ऐक ना, बस ना प्लीज. राहुल, राहुल. विचार कर. काय विचारायचं तुला? हे बघ राहुल, तू मला खरं खरं सांगशील ना? होय ग, खरं खरंच सांगेन मी तुला. राहुल, तू त्या विराटला स्वतःची किडनी दान केली? अगं तुला कोणी सांगितलं ग? कुणी सांगितलं म्हणजे? मला कळत नाही का? रेडी आहे का मी? खरं आहे का ते सांग फक्त. होय ग. का? का किडनी दान केलीस तू त्या विराटला?
विराटने तुला फसविलं. तुझ्या पोटात त्याचा गर्भ वाढत होता. त्याने तुझ्याशी लग्न करावं. तुला असं कलंकिनीचं जीवन जगायला लागू नाही म्हणून मी हे केलं ग. याची काय गरज होती राहून? माझ्यासाठी तू स्वतःचं आयुष्य बर्बाद केलंस? अगं यात काय घाबरण्यासारखं आहे का? अहो दुसरी किडनी साबूत आहे ना माझी. अगं जगेन मी कसा तरी एका किडनीवर सुखी समाधान. आता माझ्या जीवनात राहिले तरी काय आहे? मला फक्त माहिती आहे तू खोटं बोलत आहेस म्हणून. तुझी दुसरी पण किडनी खराब झाली आहे राहुल. तुला माहिती आहे? डॉक्टरच्या म्हणण्यानुसार तू फक्त काही दिवस जगू शकशील रे. आणि एवढं मोठं सत्य तू आमच्यापासून लपवून ठेवलंस राहुल. तुला एकदा सांगावंसं वाटलं नाही रे? का केलीस राहुल? हे बघ वैष्णव, अगं माझ्यासारख्या अनाथावर तुझ्या आई बाबाने सख्या मुलासारखं प्रेम केलं. माझं जीवन सावरलं. त्याच पालन करत्याच्या मुलीचं तिच्या जीवनाचा खडखड तिच्या जीवनाचा नाश होऊ देऊ. आणि हे बघ, त्या बदल्यात तो तुझ्याशी लग्न करायला तयार झाला नाही. तुझं जीवन सुखी केलं. हे बघ वैष्णव, तू वाईट वाटून घेऊ नको. अगं या जगामध्ये जन्माला आलेला प्रत्येक माणसाला अगं आज ना उद्या मरणेच आहे. अगं कुणी इथं अमरत्व घेऊन आला नाही. इथं मी मरणाऱ्यापेक्षा तुमचं सर्वांचं जीवन मला फुलवून जायचं आहे. मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. पाणी मला माझ्या प्रियाला फक्त एकदा भेटावंसं वाटतं. पण नाही जाऊ शकत मी तिला भेटायला. तिला असं वचन दिलं आहे, असं वचन दिलं आहे. होय राहुल, तुझी ती इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. पिया, अरे पिया, ये ये.
कसं आहेस? अगं कसा दिसतोय का मी तुला प्रिया, कसा दिसतोय? अगं एकदम मी ठणठणीत आहे. प्रिया, तुला एकदा भेटायची इच्छा होती का? तू भेटली. बस आता मी मरायला मोकळा आहे का? असं अभद्र बोलू नकोस. होय ग प्रिया, होय. हे सत्य आहे प्रिया, हे सत्य आहे. प्रिया, तुझ्या भेटीची आस होती ग. म्हणून एक सर तुझ्या भेटीशिवाय ते बघ, ते बघ माझे परत. अगं मला दिसतंय ग माझे परत. राहुल तुला काही होणार नाही, असं काही बोलू नकोस. अरे माझं मन जवळ आलंय रे, आता जवळ आलंय. नाही राहुल नाही, माझे मरण तू स्वतःवर घेऊन मला जीवनदान दिलास. स्वार्थी आहे, स्वार्थी आहे, मला माफ कर. मी जिवंत राहावा म्हणून मी तुझा वापर करून घेतलाय. अरे माझी सभा नको वागू रे, नको वागू. तू वैशालीला कधी त्रास देऊ नको रे. घे, असं मला वचन द्या. तू हिच्याशी लग्न कर आणि हिला खूप सुख दे. होय राहुल, मी तुला शब्द देतोय, हिला मी कसलाही त्रास देणार नाही. राहुल विश्वजित आणि तुझ्या संसार वेलीवर हे पूजन अग्निरथ है अग्निरथ मलाच म्हणत होतास ना हा? मामा मामा गलगले खोटं बोलता का भाष्य? आता तरी पटली की खात्री? होय मामा. आता डोळे फाडून बघ ना तुझ्या बायकोचे प्रताप. चला मामा, मला इथे एक सर्व राहायचं नाही. अहो, माझ्या नाही राहावं बघत आहे. हा, त्या राहुलकडे बघ ना कसा बघते चला. तुझ्याकडे. बघ ना बघ ना रे, बघ ना त्या कारटोंड्याचा कसा लाड करतोय, जसं काही त्याचाच मुलगा होय. मामा चला म्हणतो. आगला मी मामा. अजूनही नाही विसरली भाषा आपल्या प्रियकराला. बघ त्या राहुल
राहुलकडे कशी एकटक बघते अट्टल ना हा? तुला कधी पाहिलं का असं जा रे लबाडा आपल्या आईकडे जा. प्रिया, बसून थांबा याला. मी डॉक्टरांना घेऊन येतो. नाही विराट. अरे राहुल थांब राहुल थांब थांब विराट थांब. विराट अरे माझ्यासाठी कुणी त्रास घेऊ नका रे. माझ्यासाठी कुणी त्रास घेऊ नका रे. अरे मला दवाखान्यात घेऊन गेला तर अरे ती तरी मी मरणार रे. अरे दवाखान्यात मरण्यापेक्षा तुमच्या सहवासात मरण येऊ द्या रे. तुम्हा सर्वांचा तुम्हा सर्वांना माहित आहे. प्रत्येक ब्रह्मदेव मला वाचू शकत नाही रे. अरे मला मरू द्या रे. प्रिया माझ्या मृत्यूमुळे तुझ्या संसारामध्ये प्रेम वादळ कमी होईल हे बघ प्रिया. चुकूनही तू माझा आठवण काढू नको. मला असं वचन दे प्रिया. प्रिया अगं देवाने जर पुढचा जन्म दिला ना तर नक्की आपली भेट होईल.
भाषा का म्हणते तब्येत नाही भाषा कसं आहे मला खूप नाही म्हणजे कसं आहे भाषा हा दारूचा प्याला तुझ्या हातात देणे म्हणजे हे माझे मूर्खपण आहे पण काय करू अरे तुझे दुःख जेवढं मोठं आहे की मी ते सहजच करू शकत नाही या भाषा थोडंसं दुःख कमी होऊन दे अरे मला देताना करणारं काळी कुणाला करणार अशक्य असतं ना छाती फाडून बाहेर काढली असते त्याच्यासाठीच तर करावं लागते भाषा घ्या या कुठल्या घ्या खूप झाली मामा थोडीशी देऊ भाषा नाही मामा नाही भाषा अरे भाषा तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे अरे तुझं दुःख मी समजू शकतो पण हे लोक ह्या आजूबाजूच्या बाया अरे ह्या तुझी चेष्टा करतात ना भाषा त्या धुना धुया घाटावर काल गोष्टी तुझ्या आता कोणाकोणाचे तोंड धरचे भाषा अरे बेसरामपणाची सगळी हद्दच चालली नाही तुझं दुःख मला पाशा माझं होतं काम सांग आता तुझ बघ रे बाबा येतो भाषा मी बघ काळजी घे स्वतःची भाषा येतो साले बघो बघ आज मला घराबाहेर जायला सुद्धा शरम वाटतंय अरे माझी मलाच किळस येते आणि माझी मलाच गुन्हा वाटते अरे मी घराकडे येताना प्रत्येक जण माझ्याकडे तिरच्या नजरेने बघतात साले फक्त विजय आणि एकमेकामध्ये कुजबुजतात प्रेमनाथ चाललाय आणि मला त्याची बायको बेबी झाली आहे आणि अनेक पुरुष येतात तिच्याकडे आणि तो मुलगा सुद्धा त्याचा नाहीये दुसऱ्याचाच आहे काय सांगत काय बोलतात अरे सगळीकडे निंदा नालस्ती चालू आहे असं वाटतंय की साल्यांनी एकाचं तोंडच बंद करावं नाही अरे कुणाच्या विश्वजित तोंड बंद करणार काय करू ना तर मी स्वतःलाच संपवून टाकतोय पण का संपवू स्वतः अरे मी का संपवू मी काही गुन्हा केलेला नाही तिथंच कुठे गेली होतीस तू मी काय बकरीसारखी नाना काय करतेस बोल अरे मला न विचारता कुठे गेली होती तुला ऐकायला येत नाही का नाव खूप नको काढू त्या राहुलच्या हराम अरे तुझा हा नवरा एवढा झाड ढकल असताना तुझी भूक सांभाळत नाही का की बाहेर स्वतःची वासना मिटायला गेली होतीस काय बोलत आहात शुद्धीवर आहात की नाही तुम्ही अरे मी पूर्णपणे शुद्धीवर आहे अजय तुझ्यासारखे भान विसरलो नाही मी अजून आणि या काटकोंड्याला सुद्धा घेऊन गेली होती त्याचा खरा बाप दाखवायला गेली होती की काय तू विश्वजित तुम्ही काय म्हणणार आहात याची जाणीव तरी आहे का तुम्हाला
BA करायच्या बहुपाशात जातेस लग्नानंतरही हा? अरे तू तुझे स्त्री आहेस वेश्या, वेश्या. काय म्हणालास तू? काय म्हणालास? वेश्या म्हणालास? आपल्या बायकोला वेश्या म्हणालास तू? लग्नापासून तुझ्याशी एक मिनिट राहिली अशा बायकोला वेश्या म्हणालास? होय होय हा काटोंडे सुद्धा माझा मुलगा नाही. विश्वजित, मला वेश्या कलंकिनी ठरवून तू माझा अपमान करतोस. तुझ्याशी लग्न केलं, या घरात आले, गृहलक्ष्मीच्या रूपाने. काय दिलं तुम्हाला तुम्ही? आम्हाला काय दिलं? पदामध्ये वेळोवेळी फक्त आणि फक्त अपमान दिला. वेळोवेळी माझा छळ केला. मला वाटलं आज जाऊ दे सगळं ठीक होईल, पण नाही. तुमच्याशी एक मिनिट राहिली हो. तुम्ही आज ना उद्या सुधारायला या. सगळं सहन केलं एकदा. एकदा या निरागस बाळाकडे बघा स्वतःची या लाडक्याला तुम्ही आज दुसऱ्याला बाप म्हणताय. होय. जे खरं आहे तेच बोलतोय मी. दे याला माझ्याकडे दे. नाही देणार मी. बघ बघ. आता बघ. हा दिसतो का माझ्यासारखा? हा? बघ बघ याचे डोळे बघ, याचा कपाळ बघ. हा? बघ ना, बघ दिसतो का माझ्यासारखा? हा बराबरी. अरे दिसतोस का रे माझ्यासारखा? हा? बघ अगं बघ. दे मित्र माझ्याकडे. काय करणार आहेस तू? काय करणार आहेस तू? अरे काय मारलं त्याला? माझ्या बाळाला हात लावण्याने तुला माझा जीव घ्यावा लागेल. या पोका तोंडाला संपवण्या अगोदर तुलाच संपवावं लागेल. साली हीच पापी वेश्या. म्हणजे एवढी तुझ्यामध्ये ताकद आली का? या का तोंड्यासाठी तू स्वतःच्या नवऱ्याला ढकललास. बघतोच आता. या काटोंड्याला समोरच टाकतो. त्याच्या आधी तुला माझ्या बाळाला नाही. चल दे. अग्निरथ जीवनात
कारटुंड्या तुझी पाहिजे. अरे साला तुझ्यामुळे या समाजामध्ये माझी नापचुपकी होते. आता तुला काय जमतात संपवतोय. काय ठीक करता तुझ्या मायला तर संपलंच, पण आता तुझी पाडी. विद्यार्थी इंग्लिश तर मिळवले नसे नाही का? नसे नसे सफेद देश अरे सगळ्या कटकटी सुटल्या बस. अभी एक खुल्ला जीने का, नो टेंशन. प्रिया, ए प्रिया, अगं कुठे माझ छकुला? कोण विश्वजित? अरे नमस्कार. कुठं आहे माझी प्रिया ताई आणि माझा भाष्या? हे बघा, मी त्यांच्यासाठी काय आणलं का? माझ्या ताईसाठी साडी आणली आणि त्या चिमुकल्या बाळासाठी खेळणं पण आणला. प्रिया, प्रिया, ताई, ताई, बाळा, काय झालं यांना? काय झालं? विश्वजित, तू बोलत का नाही? काय झालं यांना? देवावर गेला देवा. तुझ्यासाठी बघा माहेरची साडी आणली बाळा. अरे तू तरी उठला रे. खेळणं आणलं रे, खेळणं आणलं रे. ताई, ताई, कुणी मारलं यांना? विश्वजित, खरं खरं सांग. मी मारलं. मी तुझ्या बहिणीला आणि त्या कारटोंड्याला सुद्धा मी मारलं. का मारलास? अरे काय केलं तरी यांनी? अबे तुझी बहीण व्यभिचारी होती, व्यभिचारी. आणि हा कारटोंडा सुद्धा माझ्या मुला नव्हता. खरं? अरे माझ्या बहिणीवर असले घालवणे आरोप तुझी जीभ का कडून पडली नाही? अरे या लहानच्या जीवाला मारत असताना तुझे हात पाय का थरथर कापले नाही? सांग साले, सांग. का केला? चल झाल्या. आज तुझ्या कोपरात बाहेर काढतो. बघ विश्वजित, हा तुझा गुन्हेगार आहे. अरे तुझी पत्नी देवी होती, देवी. अशी पत्नी मिळाला भाग्य लागतं, भाग्य. पण तू त्या मामाच्या आड जाऊन स्वतःला नाश करून बसलास.
मामा भाष्या मामा भाष्या मामा भाष्या अरे काय केलं असं सांग हा सांग अरे का माझ्या संसाराची खेळलास सांग हट हट लावली यार या संसाराला अरे का नाही लावणार अरे आज तुझ्यामुळं मी एकाकी पडलो अरे तू माझ्या मुलीला अरे प्रेमाचा खोटा आमिष दाखवून तिच्याशी अनैतिक संबंध प्रस्थापित केला आणि त्यातून तिला दिवस गेले अरे त्यामुळे तू तिला लग्नाला नकार दिला आणि तिला ते दुःख सहन झालं नाही आणि त्यामुळे तिने स्वतः जाळून आत्महत्या केली ते बघ अरे मग मी काय म्हणून बदला घ्यावा नाही अरे तिला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केला पण माझी मुलगी अरे मला सोडून गेली आणि त्याच वेळेस मी प्रतिज्ञा केली की तुझ्या सुखी संसार उद्ध्वस्त केल्याचे कधीच तू विश्वजीतच्या मनात वीस पेरलंस आता मी तुला पोलीस स्टेशन जावं दाखवतोय स्वयं खुशी नाही तू अरे तुझ्यामुळे माझी पत्नी आज मला सोडून गेली माझा मुलगा सोडून गेला अरे केवळ तुझ्यामुळे अरे मामा म्हणजे माय होते मायची सावली होते पण तू हरामखोरा तू मामा नाही सखुनी मामा आहेस विराट आत्ताच्या त्याला घेऊन जाणार साधारण जिवंत गाडी नेतात चल परमेश्वरा अरे का केलं असं माझ्या हातून अरे दारूच्या आरी जाऊन अरे मी माझ्या प्रतिवर्ता बायकोला मारून टाकलं अरे माझ्या निरागस बाळाला ठार केलंय अरे कधी याचे केस प्रिया ए प्रिया प्रिया उठा ग अगं मला माफ कर ग अगं बाप सत्यजित तुला कधी त्रास नाही ना प्रिया ए बाळा अरे उठा रे तू तरी प्रिया अगं तू मला हवी आहे प्रिया अभिरत प्रिया अगं तू माझ्यासाठी एवढं केलं प्रिया पण मी तुला समजू शकतो बाप अगं तू माझ्यासाठी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलंस तेव्हा प्रिया मला सुद्धा जगण्याचा अधिकार नाही अगं तुझ्या प्रेमासाठी मी सुद्धा आपल्या प्रेमाचं बलिदान देतोय मी येतोय प्रिया अगं मी तुझ्या भेटीला येतोय प्रिया मला स्वीकार कर प्रिया प्रिया मी आलोय असं दारूच्या हानी जाऊन आपल्या आयुष्याचा नाश नको करा मित्रांनो जगातलं कुठलंही पातक करा पण दारूच्या हारी जाऊ नका आम्ही असलं आपला बसलेलं
घरट